कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्ही काल आलो होतो इचलकरंजीला। एक विष्णू तोष्णीवाल नावाचा एक आमचा मित्र आहे, म्हणजे वय वर्ष 27 आणि 27 वर्ष तो अंथरुणात आहे विष्णू, आणि होम मिनिस्टर सातत्याने बघत असतो। आणि त्याने त्याच्या कुटुंबाकडे इच्छा व्यक्त केली होती की एकदा तरी आदेश बांदेकरांना मला भेटायचं। तो माझ्यावर प्रेम करतो आणि खूप प्रेम करणारा असा तो चाहता आहे, प्रेम करणारा फॅन। महाराष्ट्रात सगळे बरेच आपल्यावर प्रेम करतात आणि भाऊजी त्यांची इच्छा पूर्ण करणार नाहीत, मग कोण करणार असं। तेवढ्यासाठी मी काल इचलकरंजीला गेलो। त्याच्या आईने मला व्हिडिओ कॉल केला होता आणि 27 वर्ष अंथरुणात असणं जन्मापासून असं ते बाळ, त्याला भेटून आलो काल। पण त्याच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हास्य आणि त्याच्या चेहऱ्यातनं त्याचं जे बोलणं होतं, तुम्ही येणार मला खात्री होती, आणि ती खात्री त्यापेक्षा त्याची इच्छा पूर्ण करतात हे या प्रवासात माझ्यासाठी आनंदाचं। आणि त्यामुळे धावत धावत इचलकरंजीला आलो। विष्णू तोष्णीवाल या माझ्या मित्राला भेटलो। त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हावभाव आणि डोळ्यातले आनंदाश्रू बघून खूप समोर बघून बरं तुम्हाला वाटलं। खूप आनंद झाला असेल ना। त्याच्यानंतर परत आज तुम्ही आम्हाला पण तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा झाली, आज पूर्ण झाली। या गप्पा मारत असताना तुम्हाला तर तुमच्याशी तर बोलणारच आहे, पण त्याचबरोबर विष्णूच्या आईने केलेला तो व्हिडिओ कॉल होता जो या प्रवासात 1 वर्षापूर्वी केला होता, तो जरा ऐकूया। भरून यायला लागलं एवढा, म्हणजे तुमचा ह्यो हे त्यो हे विचारू नका। तुम्ही ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होता तर रोज माझ्या भाऊजींना व्यवस्थित तब्येत होऊन घरी येऊ दे, तुला तब्येत घरी येऊ दे म्हणून न विसरता 6:30ला म्हणजे ते 6ला म्हणजे लागतंय होम मिनिस्टर लगेच बघतो तो। त्याची इच्छा काल धावत धावत या प्रवासात पूर्ण करता आली, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हे भाव बघूया। नमस्कार। काय विष्णू, या आलोय की नाही भेटायला? प्रॉमिस केलं होतं, पूर्ण केलंय की नाही? केलंय ना? कोण आहे मी, सांग काय सांगतो? मी येईन असं वाटलं होतं तुला? हा का नाही येणार वाटलं होतं? होय ना? आज एकदम तयार होऊन बसलायस, होय ना? वा 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 वा, खूप छान वाटलं तुला भेटायला आलो मी आज। बघतो का कार्यक्रम? कुठला? काय कार्यक्रमाचं नाव काय? मी काय काय बक्षीस देतो सांग रे? होय ना? मग आज आलो बघ खास तुझ्यासाठी मुंबईवरून। हा छान हसत राहा, आनंदात राहा, आणि असाच मस्त वेळच्या वेळी सगळी औषधं घेतो ना तू। वा वा वा, चला विष्णू 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 सतत तुझा ध्यास लागला होता आम्हाला। हाच तो विष्णू ज्याला भेटण्यासाठी खास आपण अचानक एक दिवस पुण्यात असताना विष्णूच्या आईने व्हिडिओ कॉल केला होता। विष्णूच्या ताईचे त्याच्यात खूप एफर्ट आहेत आणि व्हिडिओ कॉलवर विष्णू माझ्याशी बोलला होता तेव्हा त्याला शब्द दिला होता काही करून लवकरात लवकर पोहोचणार। आणि आज इचलकरंजीमध्ये फक्त विष्णूला भेटायला आलेलो आहे। विष्णूला भेटणार आणि लगेच पुढच्या प्रवासाला जाणार। तुमचं लग्न कसं जमलं? माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे। माझ्या मिस्टरांचे वडील आले होते पाहायला आणि ठरलं। माझ्या मिस्टरांचे वडील म्हणजे तुमचे सासरे नाही? म्हणजे मी आपल्याला विचारतो, तुमच्या मिस्टरांचे वडील म्हणजे माझे सासरे अगोदर व्हायचे होते ना, आता लग्न झाल्यानंतर सासरे। अरे हो, माझ्या मिस्टरांचे वडील बघायला आले हो, ते मग सासरे झाले। सासरे हो, मग नंतर सासरे झाले। मग ते पाहायला आले होते, पाहायला आल्यानंतर दोघांना एकमेकांना आवडलं आणि लग्न झालं। तुमचं कसं काय? माझं सर्वप्रथम कॉल करत होते की आम्ही बघायला येणार आहे, बघायला येणार आहे। 2-3 वेळा तसंच झालं। आम्ही आपलं पोहे वगैरे कांदा वगैरे चिरून ठेवणार आणि येतो म्हणणार ऑन द स्पॉट। ते मध्यस्थी जे होते ते म्हणणार ही नको इकडे जाऊया, ती नको तिकडे जाऊया। त्यांचा डोळा माझ्यावर होता। कोणाचा? मध्यस्थ्यांच्या मुलासाठी। अच्छा, मग
पुन्हा काय म्हणले, आता आज ही कॅन्सल करूया, आज हिच्याकडेच बघायला जायचं. मग त्यांनी आले बघायला, बघून गेले. कांदे चिरलेले होते तेव्हा हा, आम्ही येणार म्हणले की आम्ही चूर्णच ठेवायचं. हा, येणार म्हणले की बाकी फ्रीज वगैरे उपाय चांगला आहे. मग आणि सगळी तयारी वगैरे केलेली. आले, मग माझी आजी म्हणजे आत्ती जे आहे त्या घरी असायच्या. आत्ता आला काय असं ओढूनच बोलल्या. तर नाहीतर काय 3 कांदे चिरले येते तो म्हणून थांबून. आणि आमची पूर्ण मोठी फॅमिली आहे. मग लगेच होकार झाला. नाही, मग त्यांनी बघितले ही काय मला देतात का नाही कुणास ठाऊक असं विचार केले. मग आमचं कॅन्सल होय असं त्यांना वाटलं. परत त्यांनी 2 महिने काय बोललेच नाही. परत जी माझी मैत्रीण आहे तिला निरोप दिला, तिनं मला दिली, मी घरी सांगितलं, मग आमचं लग्नाचं ठरलं. झालं ना आपलं. माझं कसं झालं, पहिल्यांदा माझे दीर पाहून गेले होते, पण त्यावेळी माझं जस्ट कॉलेज झालं होतं, त्यामुळे मी छोटी दिसत होते. अच्छा. आणि आता काय नाही, आपलं विचार माहित नाही मला. मी आता जरा जाड आहे, तेव्हा खूप बारीक होते. अजून? हो, अजून बारीक होते. बरं. मग त्यावेळी गेले घरी, सांगितलं की मुलगी खूप बारीक आहे, आपल्याला काय नको. बट ठीक आहे म्हटले. 1-2 वर्षानंतर परत माझं स्थळ त्यांच्याकडे गेलं. आमच्या चुलत नंदूबाईंनी सांगितलं. मग की त्यांनी सांगितलं की माझी आणखी एक मोठी बहीण आहे ना, मग त्यांनी सांगितलं माझ्या सासूबाईंना की असं असं हे वाघेरेंचं स्थळ आहे आणि बघूयात काय. तर त्या म्हटल्या की त्यांची आम्ही मुलगी बघून आलोय म्हटले भाऊजी. तर म्हटले आई आमच्या काय म्हटल्या की नाही, ती थोरली असेल, ही धाकटी असेल, आपण बघून येऊया. परत 1 वर्षानंतर मग आले पाहायला. बघितलं त्यावेळेला मला तर काय पहिला पसंत नव्हते. मी त्यांच्याकडे बघत होते, पण त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही. ते कोणाकडे बघत होते काय माहिती कुठं बघत होते. त्यांच्या नाकावर एक डाग आहे आणि आता थोडं अंतर असतंच ना. मी विचार करत होते यांच्या नाकावर माशी बसली. माशी काय केलं, उठतच नाही. मी किती उशीर यांच्या नाकाकडे बघत होते, त्यांचं काय लक्षच नाही. शेवटी मी उठून गेले. आमच्या बहिणीला जरा गेलात पण माशी उठली नाही. माशी उठली नाही. मग नंतर परत आम्ही निरोप वगैरे दिला नाही लवकर. मग त्यांचा परत फोन येऊ केला. मग म्हटलं बरं आम्ही ठीक आहे, घर बघायला येतो म्हटलं. घर बघायला गेलो, तरी पण आलो, परत निरोपच नाही दिला लवकर. का तर पौर्णिमा अमावस्या वगैरे असं असतंच ना काहीतरी. हो काय, मला नाही माहित. मग निरोप दिला नाही लवकर. मग एक दिवस काय झालं, त्यांनी म्हटलं आम्ही मुलगी बघायला आणखी एकदा येणार आहे. मग आले त्यावेळेला बोलणं वगैरे झालं. मी आत गेले आणि यांचं काय झालं काय की लगेच लग्नच. संध्याकाळी लग्न. 10 वाजता अक्षता पडल्या आणि 12 वाजता घरी गेली मी. नंतर कळालं ना यांच्या नाकावर एक डाग आहे ते. माशी माशी नव्हती. पण बरं झालं ना. चला, किती वर्ष झाले लग्नाला? 10 वर्ष झाले. 10 वर्ष. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.